हाय फ्रेंड्स, मी वर्षा. आज आपण मच्छरावर घरगुती उपाय पाहणार आहोत. काहीच प्रोडक्ट विकत न आणता महागडे न वापरता फक्त घरगुती उपाय एकदम सिंपल तरीकेने तुम्हाला हा सांगणार आहे मी. रात्रभर हे मच्छर आपलं रक्त पिता आणि असे टम फुगून जातात, वेगवेगळे आजार होतात आणि ते लवकर आपल्या लक्षात येत नाही आणि असे डाग पण पडून जातात आणि खास पण सुटते याच्यामुळे आपल्याला. आणि वेगवेगळे डेंग्यू मलेरिया होता. पण शहाणे तर दवाखान्यात जाऊन येतात, पण लहान मुलांना मच्छर चावले तर त्याचा आजार जो आहे तो लवकर लक्षात येत नाही आणि मग खूप असा वेळ होऊन जातो एखाद्या वेळेस. त्यासाठी आपण घरच्या घरी कंटिन्यू आपण रोज एक रुपया खर्च न करता फक्त आपल्याला हा दिवा रोज संध्याकाळी घरामध्ये बेडरूम मध्ये लावून ठेवायचा आहे, म्हणजे सर्व मच्छरात ते सर्व पडून जातील. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा, पहिल्या कोणालाही प्रेस करा. जेव्हा बी मी व्हिडिओ अपलोड करीन तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल. तर हा निंबाचा पाला घेतला मी हिरवा, तर हा थोडा जास्त आहे, तर यातला थोडा सगळं घ्यायचा आहे आपल्याला. आता याचे पानं काढून घेऊया. निंबाचा पाला जो आहे तो दोन प्रकारचा भेटतो. एक थोडासा असा गोड असतो कोणत्या कोणत्या झाडाचा, म्हणजे जास्त कडू नसते, आणि कोणता कोणता कडू असते. तर आपल्याला कडू पानावाला हे निंबाचे हे पत्ते घ्यायचे जे एकदम कडू असतात ते. याच्या वासाने जी मच्छर ते पडून जाते, घरामध्ये थांबत नाही. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने या निंबाच्या पाल्याचा वापर करून शानी मच्छराईला पडू शकता. हा खूप असा उपयोगी पाला असतो. आता एक मिक्सरचं भांडं घेतलं मी, त्यामध्ये आपल्याला थोडासा पाला टाकून शानी, पाण्याचा अजिबात वापर नाही करणं. आता जास्त नाही टाकत, थोडा टाकते, थोडा थोडा टाकून शानी आपल्याला हे मिक्सरमधून असा बारीक करून घ्यायचा आहे. आता थोडा बारीक करून घेतला आहे मी, हे बघा असा बारीक करून घ्यायचा आहे. आता असाच थोडा थोडा पाला मी टाकून शानी मिक्सरच्या भांड्यामध्ये असा बारीक करून घेते. आता हा सर्वच पाला मी असा बारीक करून घेतला. आता एका वाटीमध्ये ह्या पूर्ण काढून घेते. तुम्ही माझ्या चॅनलला नसेल तर प्लीज करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा. जेव्हा बी माझे व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ या कुकिंगचे व्हिडिओ येत जातील तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येत जाईल. आता पूर्ण हा काढून घेतला. आता गॅसवरती मी एक छोटी कढई ठेवली, जिचा मी जास्त वापर करत नाही स्वयंपाकाला. ती कढई ठेवली मी आणि त्यामध्ये मी निंबाचं तेल टाकलं. तुम्हाला हे कोणत्याही मेडिकलवर भेटून जाईल. आणि जे मिक्सरमधून काढलेला निंबाचा पाला आहे तो दिला मी त्यामध्ये टाकून, आणि कंटिन्यू असं हे आपल्याला फिरून घ्यायचा आहे. जो कडूपणा आहे निंबाच्या पाल्याचा तो त्या तेलामध्ये उतरला पाहिजे. तो थोडा वेळ हे आपल्याला कमी गॅसवरती शिजून घ्यायचा आहे हा पाला तेलामध्ये. जास्त वेळ नाही, 2-3 मिनिटं कमी गॅसवर शिजून घ्यायचं फक्त. आता 2-3 मिनिटं झाले आहे आणि त्याचा हलकासा कलर बदलला आहे, म्हणजे तेलामध्ये जो निंबाचा पाला आहे तो असा शिजला. आता चला हे थोडा वेळ थंड व्हायसाठी ठेवू. आता एक चाळणी घेतली, एक वाटी घेतली. आता जो निंबाचा पाला आहे तो आपल्याला असा चाळणीमध्ये टाकायचा आहे आणि नितळून घ्यायचा आहे. शक्यतोवर जेवढं तेल निघेल तेवढं असं काढून घ्यायचं. तुम्ही एक कपडा पण असा कॉटनचा सुती कपडा घेऊ शकता, त्याच्यावरती पण असं पिऊन शानी नितळून घेऊ शकता. सर्व तेल काढून घ्यायचं, तेल निघेल तेवढं काढून घ्यायचं. आता हे असं सर्व तेल मी या पाल्यातून असं निताळून घेतलं आहे. हे बघा एवढं तेल निघलं. आता हे जे निंबाचा पाला आहे हा हा आपल्याला फेकून नाही द्यायचा. त्याचं काय करायचं ते पण मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. एक बॉटल घ्यायची, कोणतीही खाली आपल्या औषधीची असते ते साफ करून घ्यायची. आता त्यामध्ये मी हे जे तेल आहे निंबाचं हे टाकते. ते पूर्ण देते टाकून. थोडं खाली सांडत होतं तर म्हणून ती कढई मी बॉटलच्या खाली घेतली. आता तेल दिलं मी टाकून. चला त्याचं झाकण लावून घेऊया. आता या झाकणाला असं होल पाडून घेऊ. जेव्हा लहान होते आम्ही तेव्हा लाईट पण नव्हती आमच्या घरी, तर असे कंदीलवर दिवस काढलेला आम्ही ना. तर अशी छोटी बॉटल, म्हणजे मोठी लॅम्प नाही का कंदील वगैरे, तर ते नव्हते पहिले. तर त्याच्या अगोदर पहिले हेच असे दिवे लावायचे. तर ते ड्युटी माकडेच राहायची, घासलेट वगैरे टाकून त्यांनी. तर तेच दिवस आठवले होते मला जेव्हा मी हे व्हिडिओ बनवत होती तेव्हा. तर असंच त्याच्यामध्ये हे करून त्याने वात वगैरे टाकून आणि थोडं घासलेट टाकून त्याने रोज संध्याकाळी ते माझी ड्युटी राहायची. तर हा कापूस घेतला आता थोडा आणि याला अशी वात करून घेऊया आता. आणि मग नंतर ते काचाचे लॅम्प आले आणि मग ते नंतर मग हे लाईट वगैरे आले. जेव्हा बरंच म्हणजे जेव्हा लहान होती ना एकदम, तेव्हाची गोष्ट आहे. आता हे वात याच्यामध्ये टाकून घेते. ते थोडंसं बाहेर काढून घ्यायचे. आणि आपला हा कापूस नसला तुमच्याकडे तर आपला धागा नसते का सुई दोऱ्याचा, त्याला 3-4 वेळा असं हे करून घ्यायचं आणि त्यानं पण करू शकता. कोणी कंदिलावर दिवस काढले आहेत तर कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का.
तर आता हे वात जे आहे आपल्याला हे या बॉटलमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि असं झाकण जे आहे ते व्यवस्थित लावून घ्यायचं आणि थोडंसं वात वरती ठेवायची. जे वात आहे ते मग तेलामध्ये भिजेल आणि जो दिवा आहे आपला तो भिजणार नाही. आणि लंबी वात घ्यायची. चला आता माचीसनं आपण याला चेतून घेऊया दिव्याला. घरामध्ये कुठं बी वाटलं तुम्हाला की जिथं जास्त मच्छर आहेत बेडरूममध्ये तिथं हा जो दिवा आहे हा ठेवायचा, म्हणजे मच्छर वासाने पडून जाते. थोडा वेळ खिडक्या दरवाजे उघडं ठेवायचे आणि नंतर मग बंद करून घ्यायचे, म्हणजे मच्छर जे आहेत ते बाहेर पडून जातील वासाने. ज्या घरामध्ये तुम्हाला वाटलं की या ठिकाणी जास्त मच्छर राहतात त्या ठिकाणी हा दिवा ठेवून द्यायचा, म्हणजे मच्छर थांबतील नाही तिथं. आता जो पाला आहे उरलेला, जो शिजलेला तेलामध्ये, त्याचं हे पूट तर हे फेकून नाही द्यायचं. तर जे दिवाळीचे दिवे राहतात आपल्याकडे जुने, तर ते घ्यायचे. आता माझ्याकडे ते नाही आहे, तर मी हे घरातल्याच वाटी घेतली आणि त्याच्यामध्ये ते जो शिजलेला तेलामध्ये शिजलेला जो कोल्हा पाला आहे तो टाकून द्यायचा. तर हा कापूर घेतला मी. हा कापूर आपल्याला एक एक ठेवायचा आहे आणि हे चेतून घ्यायचं आहे. याने काय होईल की जे मच्छर आहेत, ज्या घरामध्ये मच्छर जास्त असतात तिथं थोडा वेळ असं फिरून घ्यायचं, म्हणजे त्या वासाने मच्छर पडून जातील. नाही तर थोडा वेळ त्या बेडरूममध्ये ठेवून द्यायचा. आता हे दोन्ही पण चेतून घेते मी. आता हे चेतून घेतली मी. चला आता जिथं जास्त मच्छर आहे तिथं ठेवूया थोडा वेळ. तर 10-15 मिनटं ठेवायचं, कारण की कापूर जो आहे तो जास्त टाईम नाही टिकत. आणि परत तुम्ही इजल्यावर परत लावू शकता. नाही बी टाकला तरी बी एक बेडरूममध्ये थोडंसं असं फिरून घ्यायचं, म्हणजे मच्छर पडून जातील. नंतर तुम्ही खिडकी दरवाजे बंद करून घ्यायचे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.